महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। करवाढी संदर्भात कर्जतकरांची नगरपरिषदेवर धडक, पाठवलेल्या नोटिसा रद्द करण्याची मागणी। प्रतिनिधी कर्जत नगर परिषदेमार्फत मागील 7 ते 8 दिवसांपासून शहरातील नागरिकांना वाढीव करवाढीबाबत नोटिसा पाठवल्या गेल्या आहेत, परंतु नगर रचनाकार तथा सहाय्यक संचालक नगर रचना रायगड अलिबाग यांनी दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजी नगर परिषदेला पाठवलेल्या पत्रात स्पष्टपणे उल्लेख केला आहे की सन 2021 ते 22 ते 2022 ते 23 या वर्षात कुठल्याही प्रकारची करवाढ करू नये। तसेच मार्च 2021 रोजी कर्जत नगर परिषदेच्या नगरसेवकांनी देखील करवाढ करू नये असा ठराव केलेला असून देखील कर्जत नगर परिषदेने प्रस्तावित भरमसाठ करवाढ करून नागरिकांना नाहक वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच पूर्वी ज्या करदात्यांना त्यांच्या योग्य नाव पत्त्यासह कराची पावती नगर परिषदेकडून दिली जायची, अशा अनेक करदात्यांच्या नावात, आडनावात व पत्त्यांमध्ये असंख्य चुका केल्या असून काहींच्या नोटिसांवर नाव पत्ताच नाही, तर काहींच्या नाव स्वतःचे तर आडनाव शेजाऱ्यांचे, तर काहींना अगोदरच्याच मालकाच्या नावाने नगर परिषदेने नोटिसा पाठवल्या आहेत। खूप मोठा सावळा गोंधळ व भरमसाठ करवाढ केल्याने कर्जतकर नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने नागरिकांनी नगर परिषदेच्या बोंगळ व हुकुमशाही कारभाराविरोधात आपला राग व्यक्त केला। मोठ्या प्रमाणात आज नागरिक कर्जत नगर परिषद कार्यालयात करवाढ व काढलेल्या नोटिसा रद्द करण्यासाठी जमा झाले होते, परंतु नागरिकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्याधिकारीच उपस्थित नसल्यामुळे नागरिकांनी चीड व्यक्त केली व नगर परिषदेचे गोसावी यांना निवेदन दिले। त्यानंतर नागरिकांनी नोटिसा रद्द करण्याच्या मागणीवर जोपर्यंत मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा होत नाही तोपर्यंत हरकती देखील स्वीकारू नयेत असा कडकडीत इशारा देऊन हरकती स्वीकारणाऱ्या खासगी व्यक्तींना व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना सज्जड इशारा दिला। आपण सर्व कर्जतकर म्हणून मुख्याधिकारी कर्जत नगर परिषद यांना एक निवेदन देतोय। ते निवेदन काय लिहिलेलं आहे ते मी आपणा सर्वांना वाचून दाखवतो। विषय आहे चतुर्थ वार्षिक कर मूल्यांकनाबाबत पाठवलेल्या नोटिसा रद्द करण्याबाबत अर्जदार समस्त कर्जतकर नागरिक माननीय महोदय, वरील विषयाबाबत आम्ही समस्त कर्जतकर नागरिक आपणास निवेदन देत आहोत की मागील 7 ते 8 दिवसांपासून कर्जत नगर परिषदेच्या वतीने घरपट्टी वाढीबाबत शहरातील नागरिकांना, अधिकृत अनधिकृत मालमत्ता धारकांना व नगर परिषदेच्या भाडेकरूंना करवाढीबाबत नोटिसा प्राप्त होत आहेत। नंतर लक्षात आले की काही महिन्यांपूर्वी काही ठिकाणी झालेल्या सर्वेला अनुसरून या असाव्यात, पण हे कळत नाही की संपूर्ण नगर परिषद क्षेत्रात कडमूल्यांकनाच्या नोटीस कधी येणार व त्याबाबत मार्गदर्शन याची सूचना जाहीरपणे नगर परिषदेमार्फत आधीच नागरिकांना देणे गरजेचे होते, पण तसे झालेले दिसत नाही। परत एकदा तो मुद्दा वाचून दाखवतो। यांचे जे वरिष्ठ आहेत नगर रचनाकार अलिबागला, त्यांनी जे नगर परिषदेला पत्र पाठवले ते पत्र मी तुम्हाला पुन्हा एकदा त्या 2 ओळी वाचून दाखवतो। म्हणजे यांना वरूनच आदेश आहेत का हे वाढू नका, तरीही हे लोक आपला स्वागत करायची मला वाटतं गरज नाही, कारण तुमची आमची समस्या सारखी आहे। आज आपण बघतोय गेल्या 10-15 दिवसापासून हा विषय खूप गंभीर आहे आणि चर्चेतला, म्हणजे बरेच लोक आमची येऊन गेली आहेत आणि आज पहिल्यांदा आम्ही कर्जतकर म्हणून इथे आले, तर आमची ज्या समस्या आहेत त्या आता वाचून दाखवल्या गेलेल्या। तुम्ही ठराव घेतलेला आहे 21 ते 23पर्यंत कुठल्याही प्रकारची दरवाढ करायची नाही, बरोबर आहे। 21 ते 23 जर दरवाढ करायची नाही तर 23ची मागणी तुम्ही आज का करताय हा सर्वांना पडलेला संभ्रम आहे। त्याच्यामध्ये तुमचा आता खुलासा आलेला आहे, त्यांनी बॅनर त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे, बोर्डमध्ये कुठल्याही प्रकारची आम्ही दरवाढ करत नाही, खाली लिहितात का प्रस्तावित करायच्या नोटिसा तुम्हाला पाठवलेल्या आहेत। म्हणजे तुम्ही लोकांना काय बनवताय ते तुमचं तुम्हाला समजत नाही। साहेबांना याबद्दलचं माहिती विचारली, साहेबांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची खुलासा आम्हाला दिलेला नाही। याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे 60% कायद्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, कुठला कर किती लिमिटमध्ये वाढवला पाहिजे। आज एकंदरीत जर पाहिलं तर 30%पेक्षा जास्त कर लावलेले आणि ते कर शासनाला दिले पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही आहे। तर आता चतुर्थ जे काय वार्षिक तुम्हाला मूल्यांकन करण्याचे जे काय कायद्याने तुम्हाला दिलेले अधिकार, परंतु जेव्हा नगरसेवकांनी ठराव घेतलेला असताना 23चा तुम्हाला 23पर्यंत कुठल्याही प्रकारची तुम्हाला दरवाढ करता येत नाही, करवाढ करता येत नाही, मग ती मागणी आता का? त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या
आज ही जी बिलं आहेत ही पाठवण्यासाठी त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे आम्हाला जी माहिती आली 7 रुपये त्या एजन्सीला दिलेले आहेत. आता यांनी सांगितलेले असे पण आपल्याकडे प्रकरण होतं यांच्या गांगड साहेबांचं 10 वर्षापूर्वीची प्रॉपर्टी आहे, एरिया तीच, कुठलाही वाढीव बांधकाम नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी करवाढ केलेली आहे. तर त्याच्यामध्ये कुठला क्रायटेरिया वापरला आहे त्याचा कुठल्याही प्रकारचा खुलासा नाही आहे. आणि मग अशा प्रकारचे लोक जर गेल्यानंतर ते काय म्हणतात एक क्लेरिकल मिस्टेक आम्ही करून देऊ. एक तर आमच्या पैशातून एजन्सीला काम दिलं, त्या एजन्सीच्या मार्फत त्यांनी बाकी गोष्टी करून घेतल्या, परत झालेला क्लिअरिकल मिस्टेक करायला परत आमचेच पैसे खर्च करणार. मग 20,000 लोकांना तुम्ही नोटिसा पाठवलेल्या आहेत, मग 20,000 लोकांचा इंटू जे काही तुमचा खर्च असेल हे आपल्या पैशाचा किती विपर्यास केला जातोय याची सुद्धा आपण दखल घ्यायची आहे. आता तुम्ही एक गोष्ट खुलासा करायचा, एकही इथला निघून जाणार नाही. साहेबांना इथं फोन लावा, उद्याचा किती वाजता टायमिंग आणि सर्व लोकांना आम्हाला चर्चा करायची. जर टाईम देत नसेल तर आम्ही इथं बसून जातो, आम्ही जाणार नाही. तोपर्यंत निवेदन पण देणार. ज्या लोकांनी आत्ता जनसंख्या भरलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. त्या निमित्ताने तुम्ही सगळेजण इथं आला. ही कशामुळे आला तुम्ही? ज्यावेळेस आम्ही तुम्हाला नोटिसा दिल्यात म्हणून तुम्ही आलात तेव्हा आम्हाला कळलं की या ठिकाणी काय मिस्टेक झाली असेल, काय चुका झाल्या असेल, त्याच्यासाठी तर त्या नोटिसा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर सर्वप्रथम आपल्या बॉडीने सर्व सन्मानित सदस्य त्यांनी कोरोना कालावधीमध्ये झालेला आपल्या लोकांवरचा इथं जो ताण पडलेला होता, नागरिकांवरती ताण पडलेला होता, त्यामुळे त्यांनी बॉडीने निर्णय घेतला की कुठल्याही प्रकारची करवाढ होता कामा नये. आणि तसा प्रस्ताव नगर परिषदेमार्फत कर मूल्य निर्धारण अधिकारी यांना दिला व तो त्यांनी स्वीकारला. त्याच्यानुसार त्यांनी आपल्याला पत्र दिलं. म्हणजे सर्वप्रथम कोणी हे काय केलं, नगर परिषदेचे प्रस्ताव नगर परिषदेला पाठवले. त्यांनी दरवाढ दिली, कुणाच्या याच्यानुसार दिली, सांगण्यानुसार नगर परिषदेच्या सांगण्यानुसार दिलेली. म्हणून या नगर परिषदेने आपल्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कुठलीही दरवाढ केलेली नाही. आता झालेला या दरवाढ कुठली होणार सर? एक मिनिट नगरसेवकांनी 1 वर्षाचा ठरवलेला, त्या माननीय अधिकाऱ्याने आम्हाला 2 वर्षाची सूट दिली. हो, आता बोला. 23 पर्यंत तो जे शासन निर्णय आता जो ठराव आलेला आहे तिकडनं जे पत्र आले त्याच्यानुसारच कारवाई होणार आहे. ते 2 वर्ष वाढवायचं नाही. आता त्या दिवशी जे उत्तर दिलेले आहे त्यानुसार एक खुलासा करा. जेव्हा विचारलं त्याच्यामध्ये वाढ कुठली होईल याच्यामध्ये ज्यांनी घराच्या याच्यामध्ये रेसिडेन्शियल कमर्शियल झालं असेल किंवा जुनं जे असेल त्याच्यापेक्षा वाढ काय झाली असेल, क्षेत्रफळामध्ये वाढ झाली असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती होती. परंतु जे जुनं क्षेत्र तेवढं जे आहे आणि आताही तेच आहे तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही. काही अशी उदाहरणं आहेत की जिथं अनेक वर्षापासून काही जण फार कमी टॅक्स भरत आहे आणि आता त्यांना ती प्रचंड करवाढ वाटणार आहे का, तर तेव्हाचे रेट आणि आताच्या रेटमध्ये याच्यामध्ये फरक पडणार आहे. तर परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या नागरिकांना त्रास होणार नाही. जे आम्ही नोटिसा पाठवल्या आहेत त्याच्यानंतर तुमचे ऑब्जेक्शन आले आहेत ऑब्जेक्शन घेणार नाही. त्या नोटीस सदोष आहे, त्या नोटीस मागे घ्या. त्याच्यामध्ये मला सांगा ऑब्जेक्शन असेल ना तुमचं म्हणणं आहे तुम्ही मांडा. आम्ही प्रशासनाच्या वतीने आम्हाला काय सांगायचं ते सांगतो. इमारतीला घसारा वगैरे आहे की नाही? काय इमारतीला त्या दिवशी इमारतीला घसारा आहे की नाही? एखादी इमारत जुनी झाली असेल तर टॅक्स त्याच्यापेक्षा जास्त येणार का? समजा माझी 27 वर्षाची इमारत आहे तर जर 27 वर्षापूर्वीचा टॅक्स त्याच्यात महानगरपालिका असेल जिथं सदोष प्रोसिजर झालेली आहे, सदोष त्यांनी नोटिसा पाठवलेल्या आहे. जनभेटा आणि आंदोलनामध्ये त्या सर्व नोटिसा विड्रॉ केलेल्या आहेत. त्यांनी त्यांचे जे काही ठराव घेतलेले ते रद्द केलेले आहे. आपण सुद्धा त्याच पद्धतीने जाणार आहोत. याच्यातला बऱ्याचशा आपल्याकडे प्रश्नावली आहेत, पण आज दुर्दैव आहे का शिवसाहेब आपल्याला भेटलेले आहे. ज्या दिवशी शिवसाहेब आपल्याला भेटतील, आता गोसावी साहेबांनी एक आपल्याला आश्वासन दिलेलं आहे सर्वांच्या समोर, तर तुम्ही आजचं निवेदन दिल्यानंतर बुधवार किंवा गुरुवारी सर्वांना तुम्हाला टाईम देतो. तुमचे जे काही प्रश्न असतील त्याचं आम्ही सर्व निरसन करू आणि तुमच्या निवेदनावर आपण योग्य ती भूमिका घेऊ. तर आता आपण भूमिका घेतली, जोपर्यंत साहेब येत नाही किंवा चर्चा करत नाही किंवा प्रॉमिस करत नाही तोपर्यंत आपण जायचं नाही. तर त्यांनी OS म्हणून आपण शब्द दिलेला आहे, येत्या 2 दिवसामध्ये तुम्हाला आमचा टाईम देतो. तर आपण त्यांना आता निवेदन देऊयात. तुमचं कर असेल, शिक्षण कर असेल, वृक्ष कर असतील, तुमचे ज्या काय तक्रारी आहेत किंवा त्याच्यामध्ये बेकायदेशीर बांधकामासंदर्भात सुद्धा
600 स्क्वेअर फूटपर्यंत कुठल्याही प्रकारचा तुम्हाला साथी लावता येत नाही आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता ऑन टेबल बसल्यानंतर तुमच्यासुद्धा लक्षात येईल का कुठले कुठले प्रश्न आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तर आज ओएस साहेब आहेत, त्यांना आपण हे निवेदन देऊ सर्वांच्या वतीने आणि लवकरच त्यांच्या मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.